अपडेट न्यूज। पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी राज्य शासनाचा मृदा व जलसंधारण विभाग प्रभावीपणे कार्यरत असल्याची माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। बदलते हवामान आणि एल निनोच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला। जलयुक्त शिवार 2 राज्यातील 5858 गावांमध्ये 1.43 लाखाहून अधिक कामं प्रस्तावित असून 1.24 लाखांपेक्षा जास्त कामं पूर्ण झाली आहेत। यावर 2300 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार 2023-24 ते 2025-26 दरम्यान 3305 जलाशयांमधून 980.50 लाख घनमीटर गाळ काढून 1.93 लाख एकर शेतीवर पसरवण्यात आला, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून 81,184 पाणी साठा पुनर्स्थापित झाला आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट 2 राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 140 प्रकल्पांद्वारे 5.25 लाख हेक्टर क्षेत्रावर कामं सुरू असून 1003 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। विशेष उपक्रम माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबवले जातात। महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर 21 ऑगस्ट रोजी राज्यभरात जलसंवर्धनाला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी महावॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं। सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो ही या उपक्रमाची संकल्पना असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला जलसुरक्षित आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाला लोक चळवळ बनवण्याचं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केलं। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.